गुड मॉर्निंग. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन शिक्षण. मी मधुरिमा सामंत. आज आपल्याला ॲडजेक्टिव्ह आणि प्रोनाउन्सचे टाईप शिकवणार आहे. आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आणि ॲडजेक्टिव्ह, व्हॉट आर ॲडजेक्टिव्ह? Adjectives are the words that describe the nouns or pronouns. नामाबद्दल तुम्हाला माहिती आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. So adjectives are the words that describe noun or pronoun. Okay? Okay. They are used to quantify and identify them. ॲडजेक्टिव्हचा उपयोग काय करण्यासाठी होतो? तर नामांना आणि सर्वनामांना दाखवण्यासाठी, आयडेंटिफाय अँड क्वांटिफाय, त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी आपण ॲडजेक्टिव्हचा उपयोग करतो. ठीक आहे. आता आपण टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह बघायचे आहेत. पहिले ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. क्वालिटी म्हणजे काय? तर गुण, गुणवाचक विशेषण. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. What they do? What do they do? Adjective of quality. They show the nature of noun. Okay. They describe the nature of noun. For example, honest, kind, large, bulky, beautiful, ugly, etc. Okay. आता आपल्याला याच्यावरून काय कळलं? तर गुणवाचक विशेषण, एखाद्या व्यक्तीचा गुण दाखवणारं ते ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. फॉर एक्झाम्पल, सी, सारा इज अ ब्युटिफुल वुमन. ओके. और यू कैन ऑल्सो से सारा इज एन ऑनेस्ट वुमन, सारा इज अ काइंड वुमन, सारा इज Clever. woman. Okay, like this. See now, red rose, beautiful girl, fat guy, strict teacher. See, these are the qualities. Red rose, red is a quality of a rose. Beautiful girl, beautiful is a quality of a girl. Fat guy, again fat is a quality shown there of a boy. Or strict teacher, how is the teacher? Strict teacher. So याच्यावरून आपल्याला काय कळतं? त्या नामाबद्दल विशेष, टीचर हे नाम आहे, नाऊन आहे. आपण गेल्या वेळेला पाहिले नाऊन. तर टीचर हे नाऊन जर आहे तर त्या नाऊन बद्दल विशेष माहिती सांगणारं ते विशेषण. ठीक आहे. स्ट्रिक्ट टीचर. आता ही जी विशेषणं आहेत, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी जी आहेत, ती वाक्यात वापरलेली आहेत. बघा इकडे. There were some red roses near the dining. Roses कशी होती? Red होती. How were the roses? Red roses. So there were some red roses near the dining. In the party, a beautiful girl wore a beautiful garland around her head. पार्टी मध्ये ब्युटिफुल गर्ल, मुलगी कशी होती? ब्युटिफुल. ब्युटिफुल गर्ल wore a beautiful garland around her head. Okay. One day, a fat guy decided to lose some weight. एका जाड्या मुलाने एक दिवशी थोडंसं वजन कमी करायचा विचार केला. One day, how that fat guy. And fat is an adjective describing that boy. Okay. There is always a strict teacher in the class who
whom everyone hates. एका क्लासमध्ये नेहमीच एखादी स्ट्रिक्ट टीचर असते जी मुलांना आवडत नाही. ओके, सो हिअर वी हॅव सीन some adjectives and they were, see, red, honest, kind, large, bulky, beautiful, fat, okay, strict. These are the adjectives of quality. Now we are going to see next adjective. Please pay attention, all of you. What are they? Adjective of quantity. Okay. Now see, quantity म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूचं परिमाण दाखवणं. मला माहितीये परिमाणवाचक विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. आता हे आपल्याला काय दाखवतं? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी म्हणजे काय बघा. हेल्प टू शो द अमाउंट or the approximate amount of the noun or pronoun. Approximate amount. आपण एक्झॅक्टली किती नंबर हे जेव्हा सांगत नाही तेव्हा ते क्वांटिटी म्हणजे परिमाणवाचक विशेषण, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असं त्याला म्हणतात. म्हणजे एक्झॅक्ट जेव्हा आपण नंबर सांगणार नाही, 2, 4, 10, 6 असं नाही, तर ऑल सगळंच हे काय झालं? परिमाण झालं. ओके, किंवा half, many, few, little, enough असे वेगळे हे आहेत परिमाणवाचक विशेषण. अर्ध किंवा खूप किंवा थोडं किंवा पुष्कळ असं जेव्हा आपल्याला सांगायचं असेल तर ह्याला काय म्हणायचं? परिमाणवाचक विशेषण. सी, ऑल ऑफ यू सी, ऑल, हाफ, मेनी, फ्यू, लिटल, इनफ. आता एक्झाम्पल एक बघा, इकडे दिलंय वाक्य बघा. दे हॅव फिनिश्ड मोस्ट ऑफ द राईस. बहुतेक भात त्यांनी संपवला आहे. मग त्याला आणखी दुसरं एखादं वाक्य कसं सांगता येईल? दे हॅव फिनिश्ड मोस्ट ऑफ द राईस. मग लिटल राईस इज रिमेनिंग, राईट. थोडासा भात उरलेला आहे. मोस्ट ऑफ द भात त्यांनी संपवलेला आहे. ओके, दे हॅव फिनिश्ड मोस्ट ऑफ द राईस, सो व्हेरी लिटल राईस इज रिमेनिंग और इनफ राईस इज देअर फॉर ऑल द पीपल. Okay, now we'll see some pictures. All of you just pay attention now. See, आपण कसं वापरतो? few rice, थोडासा तांदूळ, little grain, थोडंसं धान्य. बघा कसं परिमाणवाचक म्हणजे कसं, तर एक्झॅक्टली आपण मोजून दाखवू शकत नाही किंवा दाखवत नाही. साखर, तांदूळ, गहू हे किंवा हे बघा ग्रेन, सिरियल्स म्हणजे नाश्त्याला जे सकाळच्या वेळी खातात त्याला फॉरेन कंट्रीज मध्ये सिरियल्स म्हणतात. तर सिरियल्स आपण 1, 2, 3, 4 असे दाणे मोजून दाखवू शकत नाही. तर ते एकदम असं बोलमध्ये किंवा कपामध्ये घेऊन ते खाल्लं जातं. तर त्याला हाफ सिरियल, बोल ऑफ सिरियल, फुल सिरियल्स असं म्हणतात. ठीक आहे, तर हे काय झालं आपलं adjective of quantity. This is called as adjective of quantity. Okay, परिमाणवाचक adjective. See, many chocolates. There are many chocolates in the box. So we can't say that 5 chocolates, 3 chocolates. Many chocolates are there. भरपूर chocolates आहेत. See, we are having some example sentences over here. There is few rice in the sack. म्हणजे थोडासा तांदूळ पोत्यामध्ये उरलेला आहे. There is few rice in the sack. Then little amount of grains is okay for the lunch. म्हणजे थोडंसं धान्य लंच साठी ठीक होईल. Little amount of grains is okay for the lunch. I'll have half amount of cereal for the breakfast. म्हणजे समजा माझ्याकडे आता बॉक्समध्ये भरपूरसं सिरियल आहे
तर त्यातलं मी अर्ध आता ब्रेकफास्टला खाईन, किंवा बोल भरून माझ्याकडे सिरियल आहे तर त्यातलं हाफ अमाउंट ऑफ दॅट सिरियल I'll have for the breakfast. There are many chocolates in our fridge. माझ्या फ्रीजमध्ये, आमच्या फ्रीजमध्ये भरपूर चॉकलेट्स आहेत. There are many chocolates in our fridge. Okay, so they were what we saw just now. What we saw just now, children? What we saw? Adjective of quantity. What we saw just now? Adjective of quantity. Okay, आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं? हॅलो, Hello. परिमाणवाचक विशेषण. Okay, now we'll see the next type. Okay, now see, याच्या पूर्वी आपण पाहिलं होतं ते फक्त सांगणारं का पुष्कळ आहे, थोडं आहे, कमी आहे, जास्त आहे किंवा भरपूर आहे, हे फक्त सांगणारं. That was not telling you exactly the number. That was telling you approximately the amount. Okay, but here next adjective is showing you adjective of number. म्हणजे इथे तुम्हाला काय करणार आहे? Exactly the number of things present. Okay, that is called adjective of number. हे आपलं तिसरं विशेषण आहे बघा सगळ्यांनी. हे काय सांगतंय? संख्यावाचक विशेषण, adjective of number. Okay, we move further. Shows the number of nouns and their place in an order. आपल्याला एक्झॅक्टली किती नंबर आहे, किती संख्या आहे हे दाखवतं. त्याला काय म्हणायचं? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ओके, सी नाउ, एक्झॅक्टली यू आर गेटिंग द नंबर ओव्हर हियर. 7 glasses. How many glasses are there? 7. 7. Very good. There are 7 glasses. So you got here exactly the number. Okay. मराठीत काय म्हणतो आपण याला? संख्यावाचक विशेषण. How many chocolates? Given the number. 15 chocolates. 15 chocolates. Very good. Okay. Next, see. 3 ice creams. 3 ice creams. Okay, so here you are getting the number. Exactly the number you are getting. 3 ice creams. Okay. Now see, how many watches? 8 watches. 8 watches. 8 watches. 8 watches. Okay. Now we'll see how we are moving, how we are using them in the sentences. See, there were 7 glasses on the table. How many glasses? 7 glasses. Very good. So 7 is what? Adjective of number. What is 7? Adjective of number. Okay. 15 chocolates were distributed on my best friend's birthday. How many chocolates? 15. 15 chocolates. So 15 is what? Adjective of number. And chocolates is noun. Okay. So आता आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं ना, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला विशेषण म्हणतात. आणि हे आहे आपलं संख्यावाचक विशेषण. राईट? आर यू ऑल अंडरस्टँडिंग? ओके. Yes. Okay. Third sentence we are reading now. Just see all of you. Today I'll have 3 different ice creams of 3 different flavors. Okay. How many ice creams? 3. Very good. There are 8 watches in my wardrobe. How many watches? 8. So 8 is, what is 8? 8 is adjective of, Adjective of number. okay, and watches is noun.
ओके. आता आपण काय शिकलो? मला पटकन सांगायचंय आपण आज काय शिकलो? आता थोड्या वेळापूर्वी आपण कशाने सुरुवात केली? Types of pronouns and adjectives. Types of adjectives. What is adjective? Noun. Adjective कशाला म्हणतात? Pronouns. Nouns and pronouns. Nahi. Adjectives are words that describe nouns and pronouns. They are used to quantify and identify them. Okay? नामाबद्दल आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्यांना ऍडजेक्टिव्ह म्हणतात. बरोबर. आता टाइप्स ऑफ ऍडजेक्टिव्ह आपण कुठला टाइप पाहिला? ऍडजेक्टिव्ह क्वांटिटी म्हणजे काय? परिणामवाचक विशेषण. क्वालिटी म्हणजे काय? गुण. ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी गुणवाचक विशेषण. Okay, that describes the nature or quality of a person, of a noun, right? Honest girl, kind girl, beautiful girl, okay? Large elephant, right? Okay, see this? Red rose, beautiful girl, strict teacher, fat guy. Okay, we have seen some sentences that you know all. Now see adjective of quantity. Quantity म्हणजे exactly the number we are not showing. We are showing the amount or the approximate amount of the noun or pronoun. Approximate. Exactly आपण amount सांगणार नाही तर अंदाजे. अप्रॉक्सिमेट किती असं. ऑल म्हणजे सगळं, पूर्ण. और हाफ, मेनी, फ्यू, लिटल, इनफ. ओके, that is called approximate amount, right? And see, we have seen the sentences using them also, right? All, few, little, half, many. Okay, we are moving to the next slide. Last we have seen this adjective of number. Now what this adjective shows? This shows the number of nouns and their place in an order. Okay. हा हे विशेषण कसलं विशेषण आहे? Adjective of number ला मराठीत काय म्हणतात? कोण सांगेल? संख्यावाचक विशेषण. Very good. Exactly, the number is shown by this adjective and their place in the order. Okay, now see the examples for it. 7 glasses, exactly the number. Chocolate, 15 chocolates. 3 ice creams. Okay, you exactly know the number. 8 watches. Right, children? You have understood this. Okay, now we are moving to types of pronouns. There are some examples here given for you. Just read, all of you. We have this example. See, look at Mike. Mike is a good boy. Mike loves to study. Mike is good at skating. See, we have here, how many sentences are there? How many sentences, children? 5. 4 sentences are there. See, look at Mike. Mike is a good boy. Mike loves to study. Mike is good at skating. There are 4 sentences. And you can see that all the 4 sentences, Mike is used. Now, instead of Mike, we can use he, right? He. Mike, Mike, Mike सगळीकडे जो वापरलेला आहे त्याच्याऐवजी आपण तो वापरू शकतो, he वापरू शकतो, right? See now, using he, we can use the same sentences using he. Okay, first sentence, look at Mike. He is a good boy. He loves to study. He is good at skating.
बघितलं तुम्ही? माईकला बघा, हे पहिलं वाक्य आहे, लुक ॲट माईक अँड देन ही इज अ गुड बॉय. ही लव्स टू स्टडी. ही इज गुड ॲट स्केटिंग. आता इथे ही हा वर्ड आहे, हा कोण आहे? प्रोनाउन आहे. बघा, द वर्ड ही टेक्स द प्लेस ऑफ माईक अँड इज कॉल्ड प्रोनाउन. ही जो आहे तो माईकची जागा घेतो आहे अँड ही इज कॉल्ड प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. आता आपण सर्वनामाचे प्रकार पाहणार आहोत. See the next slide. See, we have 4 different types of pronouns. First is personal pronouns, then relative pronouns, interrogative pronouns, and possessive pronouns. Okay, now we'll see the first type. This is, what is pronoun? That pronoun is the word that can be used instead of a noun. Okay, and it is called pronoun. The word pronoun is for a noun. Pronoun चा अर्थ काय? For a noun. आणि नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणायचं प्रोनाउन. लक्षात येते सगळ्यांच्या? जे नामाच्या ऐवजी आपण वापरतो त्याला म्हणतात प्रोनाउन. जसं तुम्हाला मी पहिलंच एक्झाम्पल दाखवलं, माईक इज अ गुड बॉय और लुक ॲट माईक. आणि नंतर मग ही इज अ गुड बॉय, ही लव्स स्केटिंग, देन ही इज गुड इन स्टडीज. तर अशा प्रकारे ही जे आपण वापरलं ते आपण माईकच्या ऐवजी वापरलं म्हणजे प्रोनाउन. ते आहे प्रोनाउन. ही हे काय आहे इकडे? प्रोनाउन आहे. आणि मग प्रोनाउनचं डेफिनेशन ह्याच्यावरून काय होतं? प्रोनाउन म्हणजे जो वर्ड आहे तो वर्ड म्हणजे जो नाउनच्या साठी वापरला जातो तो म्हणजे प्रोनाउन. ओके, द वर्ड that can be used instead of a noun, that is called a pronoun. ठीक है? Okay, we are moving further. See now, first type is personal pronouns. Okay, personal pronouns are used to replace nouns or noun phrases. Now, personal pronoun will be first person, second person, and third person. You know, first person, second person, and third person in English grammar. Okay, now here we have personal pronouns that are used to replace nouns or pronouns. And here we are using first person, second person, or third person pronouns. See the next. ओके, हे बघा आता फर्स्ट पर्सन मध्ये आय आणि वी येतो. ठीक आहे, आय आणि वी हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन मध्ये येतं. आय, वी, मी अँड अस. तर हे आपण वाक्यामध्ये कसं वापरलंय बघा. दिस कार बिलॉंग्स टू अस. आय वन द अवॉर्ड. द मॅटर बिटवीन क्रिस and me. The matter is between Chris and me. We shall stand by the truth. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन प्रोनाउन कुठलं आहे? अस. अस म्हणजे आम्ही. मग आम्ही 2 असतील, 4 असतील, 5 असतील, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती असतील तेव्हा त्याला म्हणायचं अस. अस. ठीक आहे. ते आय, वी, मी अँड अस हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स आहेत. आणि इथे आता बघा, धिस कार बिलॉंग्स टू अस. और हियर वी हॅव सी आय वन द अवॉर्ड. आता इथे हे बघा 2 मुली दिसत आहेत आणि त्या 2 आहेत म्हणून अस म्हटलेलं आहे. ठीक आहे. हे बघा, आय म्हणजे मी. एका माणसासाठी आय किंवा मी वापरला जातो. दिस इज फर्स्ट पर्सन प्रोनाउन. आय, मी, अस अँड वी. वी म्हणजे आम्ही. 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 काय?
Ammi. Yes, very good. Okay, so this is the first person pronoun. Now we are moving to second person pronoun. Second person मध्ये काय येतं? You. Okay, the things are spoken to you. तू किंवा तुम्ही. मी तुझ्याशी बोलते आहे. The things are spoken to you. मी तुझ्याशी बोलते आहे. तर तू हा एकवचनी पण असतो इंग्लिश मध्ये आणि तू हा अनेक वचनी सुद्धा. मराठीमध्ये आपण तू म्हणतो आणि तुम्ही म्हणतो. पण इंग्लिश मध्ये दोन्हीसाठी यूच वापरलं जातं. तुम्हाला माहितीये. तर यू, आय एम स्पीकिंग टू यू म्हणजे मी तुझ्याशी बोलते आहे किंवा मी तुमच्याशी बोलते. आय एम स्पीकिंग टू यू ऑल. ओके, सो हिअर सी द सेंटेन्सेस. व्हाय आर यू क्राईंग? तू का रडतो आहेस? आणि 4 मुलं रडत असली तरी पण आपण असंच म्हणणार, व्हाय आर यू क्राईंग? ओके, सो एकवचनी पण यू आणि अनेक वचनी पण You. See the next sentence. Only you are allowed to attend the party. फक्त तुला पार्टी अटेंड करायला परवानगी आहे. Only you are allowed to attend the party. See, you म्हणजे तू आणि you म्हणजे तुम्ही सुद्धा असू शकतं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूया. हे आहे, this is for the third person. This personal pronoun is for the third person and that stands for the person or person. See, third person मध्ये काय काय येतं? He, she, it, they, them, him. Okay, he, she, it, they, them, him, her. Now see the examples. We are reading the examples. I heard him telling them about the movie. Okay, he agreed to look after the baby. The headmistress likes her a lot. She asked me to review it by this evening. They went to the museum. It is an endangered species now. They were planning to hide it under the bed. Okay, now see here, we are having these pronouns. See, them, he, her. Her म्हणजे ती, तिला. she म्हणजे ती. Okay, they, right. We are using they here. they अनेक वचनीसाठी वापरलं जातं and them also it ह्याच्यासाठी प्राणी आणि एखादी when we have to show the animals or when you have to show the things, then we are using it. It is a dog or it is a compass box. एखादी गोष्ट to show things. Or you have to show an animal. It's a dog, it's a cat. Okay, it's a sparrow. You have to when you have to show the animal or the thing, then we are using it. Okay, so there we have seen the personal pronouns, right? Third person personal pronoun. We have seen third person personal pronouns. What are they? They, relate, he, she, it, him and her. Sorry. Now you will tell me, we have seen the personal pronouns. Which were they? आपण पाहिली पर्सनल प्रोनाउन्स. कुठली कुठली पाहिली आपण? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन and third person. Right? third person. फर्स्ट पर्सन मध्ये काय काय आलं? I, Yes, me and us. They are the first person personal pronouns. And
See, you have seen some examples also. You have seen some sentences. Yes. See Yes, the ma'am. next slide. See. Then this is the second person personal pronoun. In that You. you. एकवचनासाठी पण you वापरतो आणि आणि अनेक वचनासाठी सुद्धा you वापरतो. You. नंतर थर्ड पर्सन मध्ये काय काय पाहिलं आपण? Them, they, he, she, her. They, them, him, her. Yes, Her. it, yes. आणि they कशासाठी वापरलं जातं? ते. ते. आणि them कशासाठी वापरलं जातं? them पण त्यांच्यासाठी. ते. They are boys. हे असं. आणि त्यांच्याबद्दल बोलताना I brought it for them. Okay, we'll see the same sentences. See, हे बघा, I heard him telling them about the movie. इकडे त्यांच्याबद्दल बोललं जात आहे म्हणून इथे them आलं. आणि खाली बघा, they went to the museum. म्हणजे ते म्युझियमला गेले. They were planning to hide it under the bed. म्हणजे ते बेडच्या खाली लपवायचा प्रयत्न करत होते. लपवायचं ठरवत होते. Okay, now we are going to the next pronouns. They are called relative pronouns. See, relative pronouns are used to join sentences or clauses and they refer back to the nouns going before them. See, relative pronouns कुठली कुठली आहे? Who, whom, Which, whose, that. okay, they are the pronouns are the words. They are used to join the sentences or clauses. And the examples are who, whom, which, whose, and that. Okay. Now further, the examples. This is the lady who helped me. Okay. There is the man whose horse won the race. This is the house which belongs to my great-grandfather. This is the person whom we met at the party. This is the letter box that I was talking about. A chair is a piece of furniture which we use for sitting. I found the ring that I thought I had lost. Jack is the boy whose sister is a famous tennis player. This is the boy who scored the highest mark. आता याच्यामध्ये आपण कुठले शब्द पाहिले? Who, what, that, Which, whose, whom. whom. हे शब्द आपण पाहिले. यांना काय म्हणायचं? यांना म्हणायचं रिलेटिव्ह प्रोनाउन. त्यांना काय म्हणायचं? Relative pronouns. Who, whom, which, who, that. They are called as relative pronouns. And where are they used? They are used to join sentences or clauses. Okay, we have seen the sentences just now. See? Okay, now we are going to the interrogative pronouns. Now, what is interrogative pronouns? The pronouns which are used to ask questions. Okay? The interrogative pronouns are used to ask questions. For example, what, which, who, whom. आणि यांनाच नंतर ever लावला. Okay? Those ending with ever. हेच शब्द आहेत. Whatever, whichever, whoever, whoever, whomever. असे जर शब्द हे झाले तर त्यांच्यामध्ये आपल्याला वाक्यामध्ये कन्फ्युजन, इरिटेशन, सरप्राईज असं दिसून येतं. जेव्हा हे प्रोनाउन्स whatever, whichever, whoever, whomever असं होतं
तेव्हा that shows the confusion, irritation, surprise in the sentence. Who is at the door? Which is your book? What are you doing? Who is making noise? Whom were you speaking to? ओके, ही 4 वाक्य बघा. 5 वाक्य बघा वरची. ह्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? सगळीकडे क्वेश्चन मार्क दिसतंय. हे विचारतायत प्रश्न. ठीक आहे. नंतर बघा, हु इज देअर ॲट द डोर? हा प्रश्न आहे. हा प्रश्न विचारण्यासाठी शब्द कुठला वापरलाय? हु वापरलाय. हु. नेक्स्ट वाक्य बघा. सी द नेक्स्ट सेंटेन्स. विच इज युअर बुक? आता इकडे सुद्धा बघा. विच वर्ड इज यूज टू आस्क द क्वेश्चन? विच इज युअर बुक? विच. व्हॉट आर यू डुईंग? Which is the word that shows the question what? Who is making noise? Which is the word that shows the question who? Whom are you speaking to? Here which word shows the question? Whom. Here these 5 sentences, if you see, who, which, what, who, whom, these 5 words are showing the interrogative pronouns. What are they called as? Interrogative pronouns. Who, which, what, who, and whom. They are called as interrogative pronouns. Now next 5 sentences, if you see here again. Whichever came first. Whose is this dress? What do you mean? Whoever came to the shop. Whomever should invite Tom invite. आता बघा पुढची 5 sentences जी तुम्हाला दिसत आहेत. The next 5 sentences. Whichever, whoever, whomever, हे जे शब्द तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत आहेत, हे जे शब्द आहेत, that shows the surprise, confusion and irritation. For using, showing them they are using. Whichever came first. कोणीतरी आलाय पहिला. Whichever. Here it shows the irritation. Whoever came to the shop. माहिती नाही कोणतरी आलेला. Whoever came to the shop. Whomever should Tom invite. इथे confusion दिसतंय. Whomever. कोणाला तरी टॉमने इन्व्हाइट केलं पाहिजे. Whomever should Tom invite. Whatever may be the reason. Whatever. काहीतरी कारण असू शकतं. Don't know. Confusion. Okay. So these words, they are showing the irritation, confusion, or maybe the surprise. And these words are called as interrogative pronouns. What are these words called as? Interrogative. Interrogative pronouns. See. Just see. Who, What? what, Whom. कोणाला. Whom, whose. कोणाला. कोणाचं. Okay. Then next is possessive pronouns. Possessive म्हणजे काय? The possessive pronoun shows towards the owner of something. My car, his car, your car, her car, mine, ours, theirs, yours. Here it shows the owner of something. Her pencil, his book. Okay? This house is ours. That car is theirs. This pencil is yours. Okay? याच्यामध्ये आपण काय सांगतो आहे? तर ह्या पेन्सिलचा मालक कोण आहे? Who is the owner of that pencil? Who is the owner of that car? Okay? Here that shows the possessive. That is called as, what is it called as? possessive. Possessive pronoun. Possessive pronoun. Yes, possessive pronoun. See, her pencil. His birthday His birthday cake. Yes, very good.
Mine. My This mug. is mine. Okay, next. See this. This This house is house is ours. ours. घर आहे. This house is ours. Okay. This car. That car is Their theirs. car. Not ours. Their That car. car is theirs. We are showing the owner. This ring This is ring yours. is yours. ही अंगठी आहे. Okay. Now see the examples using these words. The blue hat is mine. Yours is on the upper shelf. ही माझी hat आहे. The blue hat is mine. इथे mine हा काय झालं? Possessive pronoun. Yours is on the upper shelf. तुझी, yours is on the upper shelf. तुझी वरच्या शेल्फवर आहे. Okay? So here, which are the possessive pronouns, children? Mine and yours. Yours. Okay? Mine and yours. The blue hat is mine. Yours is on the upper shelf. Okay, we see the next sentence. My aunt is a graphic designer. This computer is hers. See here, hers is a possessive pronoun. The computer owner is my aunt. We are showing that computer owner, my aunt, is by the word hers. Okay? Now we are moving further. See the next sentences. See. This dress is mine. That school is hers. This house is theirs. आता हा मी जो ड्रेस घातलाय तो माझा आहे. माइन. मग या ड्रेसचा मालक कोण? मी. So this is mine. Okay, that school is hers. ती शाळा कोणाची आहे? Hers. Yours. This house is theirs. हे घर त्यांचं आहे. तर इथे mine, hers and theirs. ही काय झाली? Mine, hers and theirs. ह्यांना काय म्हणायचं? They are called as Pronouns. possessive pronouns. What are they called as? Possessive Possessive pronouns. pronouns. Okay, we'll go to them again, once again. See, we have seen just now the types of pronouns. We are going through the types of pronouns once again. Just see, all of you. See, types of pronouns. पहिलं म्हणजे pronoun म्हणजे काय? सर्वनाम. Okay? Pronoun म्हणजे सर्वनाम. सर्वनाम. The word pronoun is used instead of noun. ठीक आहे? आणि त्याला काय म्हणायचं? प्रो म्हणजे काय? तर त्याच्यासाठी. नाउनच्या साठी. The word pronoun means for a noun. नाउनच्या साठी आलेला आहे. The word pronoun means for a नावासाठी वापरलेला शब्द. Then see, आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं माईकचं. That he is Mike or this is Mike. And see, look at Mike. Mike is a good boy. Mike loves to study. Mike is good at skating. हे पुन्हा पुन्हा माईक वापरण्यापेक्षा मग आपण काय पाहिलं? Look at Mike. आणि त्याच्या ऐवजी काय वापरलं? He is a good boy. He loves to study. He is good at skating. मग ही काय आहे इकडे? Pronoun. ही pronoun आहे. Very good. Okay. Now we are moving to the types of pronouns. Types of pronouns. Personal pronouns we'll see. See, they are for first person, second person, and third person. Now we'll see first person pronouns. See, we have for I, we, me, and us. I, we, me, and us. Us म्हणजे जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त माणसं असतील तर आपण us म्हणतो.
ठीक आहे. नंतर आय म्हणजे मी and me. तर मी, then we, आम्ही. याच्यासाठी आपण फर्स्ट पर्सन प्रोनाउन्स वापरतो. आता सेकंड पर्सन प्रोनाउन बघा, आपण बघितलं. व्हाय आर यू क्राईंग. एक वचन असेल तरी यू म्हणतो आपण, आणि अनेक वचन असेल तरी सुद्धा आपण काय म्हणतो, यू म्हणतो. राईट. सो येस, व्हेरी गुड. सो वेन आय एम आस्किंग, तू कशाला रडतो आहेस किंवा तू कशाला रडते आहेस, तरी आपण काय म्हणतो, व्हाय आर यू क्राईंग. आणि आपण 4 मुलांना सुद्धा म्हणणार का तुम्ही का रडता आहात, तरी सुद्धा काय म्हणायचं, व्हाय आर यू क्राईंग. यू इज यूज फॉर वन पर्सन अँड मेनी पर्सन. ओके. एक वचनासाठी सुद्धा आपण यू वापरतो आणि अनेक वचनासाठी सुद्धा यू वापरतो. सो सेकंड पर्सन सिंग्युलर अँड सेकंड पर्सन प्लुरल वी आर युजिंग यू. ओके. नेक्स्ट सी, यू बघा, एक वचनासाठी पण यू आणि अनेक वचनासाठी सुद्धा यू. नाउ सी थर्ड पर्सन. In third person, different words are there. He, she, it, they, him, her. and she. There are different sentences given. I heard him telling them about the movie. He agreed to look after the baby. The headmistress likes her a lot. She asked me to review it by this evening. They went to the museum. It is an endangered species now. Okay, and they were planning to hide it under the bed. So here different third person pronouns are used. Okay, we are moving to the next. See, them. Okay. He, Mhm. her, she, Yes. they, Yes. it, Yes. it, Yes. Okay. Now we are moving to the relative pronouns. See, relative pronouns are used to join sentences or clauses, and they refer back to the nouns going before them. Okay, the nouns which are going before them. For them, they are used. They refer back to the nouns which are used before them. For example, relative pronouns, which are they? Who, whom, was that. and that. Okay, see some sentences. See, this is the lady who helped me. आता काय सांगितलं आपण, रिलेटिव्ह प्रोनाउन हे कोणासाठी वापरतात, रिफर बॅक टू द नाउन विच इज युज्ड बिफोर देम. सो लेडी हू हेल्प मी, ही एक स्त्री आहे जिने मला मदत केली. मग इथे हे रिलेटिव्ह प्रोनाउन काय आहे, हू, आणि कोणासाठी वापरले, लेडीसाठी. ओके. There is the man whose horse won the race. आता बघा कोणासाठी whose हे प्रोनाउन वापरलेलं आहे, Man. man साठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. There is the man whose horse won the race. Okay, so whose is what, relative pronoun, आणि कोणासाठी आलंय, man साठी. This is the house which belongs to my great grandfather. आता इथे रिलेटिव्ह प्रोनाउन कुठला आहे, विच, आणि कोणासाठी वापरलंय, हाऊस साठी. नेक्स्ट सेंटेन्स इज, दिस इज द पर्सन whom we met at the party. आता याच्यामध्ये रिलेटिव्ह प्रोनाउन कुठला आहे, Whom. whom. Very good. And it is used for person. Person. Okay, then this is the letter box that I was talking about. So which is the relative pronoun over here? That. And that is used for the letter box. Yes. Then see the next sentence. A chair is a piece of furniture which we use for sitting. Which. ह्याच्यामध्ये yes, very good. Which is the relative pronoun and used for piece of furniture, right? Furniture. Okay, we go to the next. I found the ring that I thought I had lost.
That. त्याच्यामध्ये that. Very good. And it is used for Ring. 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 The relative pronoun refers to the noun used before that. So ring is the noun. And see next, whose. See, Jack is the boy whose sister is a famous tennis player. Whose? Whose? Who is Jack? Jack is a boy. Boy. मग boy काय आहे noun. आणि Noun. whose काय आहे relative pronoun. And see the last sentence. This is the boy who scored the highest marks. Here, who is the Who? relative pronoun and refers Boy. back to the boy. Very Boy. okay, we know. Noun. See, last we have seen is interrogative pronouns. And what are the interrogative pronouns? The pronouns which are used to ask questions. For example, what, which, who, whom. And here, see, ever if you add them, then that becomes whatever, whichever, whoever, whomever. Then that shows confusion, surprise, or irritation. Now see, here, who is there at the door? Then this shows the question. Interrogative pronoun is who. Which is your book? Or what are you doing? Or who is making noise? These all are. Whom were you speaking to? These all are interrogative pronouns showing with the bold type, right? And see, whichever came first, कोणतरी पहिला आला. Here it shows the confusion. Or whoever came to the shop, कोणतरी दुकानात आला होता. Again it shows the confusion or irritation. When you use ever to who, whom, or which, then that shows surprise, confusion, or irritation. Whatever may be the reason. काहीतरी कारण असेल, माहित नाही मला नक्की. So here shows the confusion. Then this is interrogative pronoun. And last type of pronoun, see here, who, what, whom, okay, whose. And last type of pronoun we are going to see possessive pronoun. A pronoun which shows the owner of something. A pronoun which points towards the owner of something. Okay, possessive pronouns list. Which are the possessive pronouns? Our, their, yours. Very good. These all are possessive pronouns. See, her Her pencil. pencil. Her. कोण मालक आहे पेन्सिलचा? ती. Okay. ती. His birthday cake. His याचा birthday birthday cake. cake आहे. याचा birthday. His birthday cake. So who is the owner? Mine mug. Mine mug. Mine mug. मग कोण आहे? मालक कोण आहे? मी मालक आहे. So possessive pronoun is the word which shows the owner of something, which points out the owner of something. Is This house is ours. ours. आमचं घर आहे. This house is ours. Right? And There's car. car is theirs. Their car. कोणाची गाडी आहे? त्यांची गाडी आहे. Right? Okay, this ring is yours. Yes, so this is yours, not mine. So again, this is pointing out the owner of that ring. Okay, see some sentences. The blue hat is mine. Blue hat कोणाची आहे? माझी आहे. माझी आहे. काय blue hat ची? तुझी नाही. बरोबर? Yours is on the upper shelf. तुझी हॅट कुठे आहे? वरच्या शेल्फ वर आहे. इकडे कोणते दोन दाखवतायत पॉझेसिव्ह नाउन्स? विच आर द Mine, your. Mine and yours. Very good. My aunt is a graphic designer. This computer is hers. माझी aunt कोण आहे? ग्राफिक डिझायनर. आणि कुठल्या ओनरशिपची गोष्ट चालली आहे?
Computer. कोण आहे कम्प्युटरचा ओनर? My aunt. Auntie. My aunt is a graphic designer. This computer is hers. Her. Computer तिचा आहे. Okay, see some more examples. This dress is mine. हा माझा ड्रेस आहे. कोण मालक आहे या ड्रेसचा? मी. Right? So that shows the possessive pronoun. Possessive pronoun कळलंय सगळ्यांना? That हो. school is hers. ती शाळा कोणाची आहे? तिची आहे. His house is theirs. ते घर कोणाचं आहे? त्यांचं आहे. त्यांचं आहे. So in these sentences, which are the possessive pronouns? Mine, hers, and theirs. These are the possessive pronouns. Okay, so have you all understood the Yes. types of adjectives and types of pronouns? Is this clear Yes. to you? Yes? Yes. Okay, thank you. Thank you, Nisha madam.